नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओम ग्राफिक्सच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। आज जी PL फाईल आहे ती अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बनवलेली आहे। PL फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे। PL फाईलला 2 स्टेपमध्ये पासवर्ड आहे। पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठं पण दिसेल तो टाकून तुम्ही तुमची जी फाईल आहे ती एक्सट्रॅक्ट करून घेऊ शकता आणि तुमचा स्वतःचा फोटो टाकून काही अशा पद्धतीने बॅनर तुम्ही बनवू शकता। तर चला मित्रांनो, हा लाख मोलाचा वेळ वाया घालण्यात काही मजा नाही, त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात अगोदर तुम्हाला पिक्सेल लॅब ॲप ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्याच्या नंतर आता इथपर्यंत सगळं ओके झालेलं आहे आपलं। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता न्यू टेक्स्टवर क्लिक करायचं आहे, म्हणजे इथं नवीन टेक्स्ट घ्यायचा। वर प्लसचा आयकॉन दिसेल त्याच्यावर क्लिक करा आणि टेक्स्टवर क्लिक करा। त्यानंतर आपण जे कॉपी केलेलं आहे ते इथं पेस्ट करून टाकायचे। पेस्ट केल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं दुसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर यायचं आहे। साईडला स्क्रॉल करायचं आहे आणि टेक्स्चर नावाचं हे येऊन जाईल तुम्हाला शेडिंग, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। परत गॅलरीमध्ये घेऊन जाईल, गॅलरीवर क्लिक करायचं आहे आणि मी तुम्हाला हा टेक्स्चर दिलेला आहे, हा इथं राईट करून घ्यायचा आहे, म्हणजे राईटवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आता राईटवर क्लिक करायचं, इथं पण राईटवर क्लिक केल्याच्यानंतर आता जायचं फॉन्टमध्ये। फॉन्टमध्ये गेल्याच्यानंतर इथं माय फॉन्ट, तुमचं जर मागील व्हिडिओ बघितला नसेल तर ते बघून घ्या, त्यात मी सांगितलेलं आहे, हा फॉन्ट मी दिलेला आहे। त्यानंतर मी इथं माय फॉन्टवर जातो। माय फॉन्टवर जात नाही तर मी त्याच्या साईडचं जे आहे त्याच्यावर जातो, कारण मी यूज केलेला आहे अगोदर, त्यामुळे इथे येऊन जाईल माझा। तर त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर ओके म्हणतो। ओके म्हणल्याच्यानंतर बघू शकता तुम्ही जे आपलं नाव आहे ते अगदी एकदम कडकरित्या आलेलं आहे। त्यानंतर मी जे आहे ते कॉपी करून घेतो। कॉपी करून घेतल्याच्यानंतर थोडंसं ठेवतो अण्णाभाऊ आणि साठे जे आहे अण्णाभाऊ साठे एक खालच्या साईडला ठेवतो। काय अशा पद्धतीने। त्यानंतर परत मी गॅलरीत जातो, तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर जातो, गॅलरीवर जातो। गॅलरीवर गेल्याच्यानंतर आता मी ही जी जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा ही जी पेन आहे ती घेतो आणि इथं काय अशा पद्धतीने इथं ठेवायची। तुम्हाला रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन याला फुल करून घ्यायचं आहे। बघू शकता हे जे आहे ते सेट झालेलं आहे। त्यानंतर राईटवर क्लिक करायचं आहे। आता जे आहे परत तुम्हाला गॅलरीमध्ये जायचं आहे, तर सॉरी गॅलरीमध्ये गेल्याच्यानंतर आता अण्णाभाऊ साठेच्या मागे एक आपण हे टाकलेलं आहे PNG तुम्हाला इथे घ्यायची। राईटवर क्लिक करायचं आहे, रिलेटिव्ह साईजमध्ये जायचं आहे आणि याची साईज फुल करायची। लेअरमध्ये जायचं आहे आणि याला असं स्वाईप करून खालच्या साईडला असं ओढून घ्यायचं आहे आणि त्या फोटोच्या जे मागच्या साईडला आणून सोडायचं आहे। त्यानंतर आता जे आहे ते आपल्याला जे बॉक्स दिलेले आहेत मी ते बॉक्स इथे घ्यायचे आहेत तुम्हाला। बॉक्स घेतल्यानंतर रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन त्याला फुल करायचं आहे। फुल केल्याच्यानंतर परत तुम्हाला गॅलरीत जायचं आहे आणि शुभेच्छुकची जी पट्टी आहे ती पट्टी तुम्हाला इथे घ्यायची। पट्टी आणि जे आहे ते रेट ते आपण एकत्र घेत दिलेली आहे। तुम्हाला इथं रिलेटिव्ह साईजवर जायचे आणि फुल करून घ्यायची, हे आपोआप सेट होईल। त्यानंतर आता जे काही तुमच्या शुभेच्छुकमध्ये जे काही तुम्हाला नाव टाकायचे ते नाव टाकून घ्यायचे। तर मी आता दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने। इथं टाकायचे तुम्हाला शुभेच्छुक,
त्यानंतर तुमचं जे काही नाव असेल ते नाव इथं टाकून घ्यायचे. आता तर मी टाकतो ओम ग्राफिक्स डिझायनर. त्यानंतर युनिकोड सिरीजवर क्लिक करतो. त्यानंतर कॉपी म्हणतो. कॉपी म्हणल्याच्यानंतर बघू शकता तुमच्या कीबोर्डवर आलेलं आहे. त्यानंतर इथं जाऊन न्यू टेक्स्ट घेतो आणि पेस्ट करतो. आणि माझ्याजवळ जे फॉन्ट आहे एक चांगल्या पद्धतीचा फॉन्ट जे आहे ते मी याला देतो. म्हणजे चांगल्या पद्धतीचा जो फॉन्ट आहे तर मी हा फॉन्ट दिला आहे. जर तुम्हाला या डिझाईनमध्ये काही चेंजेस करावं वाटले तर तुम्ही करू शकता, काही अडचण नाही. तुम्हाला सगळं काही हलवण्यात येईल. म्हणजे सर्व काही PNG आहेत हलतील इकडं तिकडं, त्याचा काही वाद नाही. त्यासाठी तुम्ही तुमच्या पद्धतीने जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असले तर तुम्ही करू शकता. आता नाव झालेलं आहे, सर्व काही झालेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे. हे न्यू टेक्स्ट जेवढे आहेत का नाही तेवढे डिलीट करून टाकायचे. आता डिलीट करून टाकल्याच्या नंतर आता मला माहीत आहे की तुमच्या मनात प्रश्न काय चालू आहे. तर प्रश्न असा चालू आहे तुमच्या मनात की या बॉक्समध्ये फोटो कसा ॲड करायचा. तर ते पण मी सांगतो. तुम्हाला गॅलरीत जायचं आहे आणि तुमचा जो काही तुमच्या मित्राचा किंवा कुणाचा जो फोटो असेल तो फोटो इथं तुम्हाला घ्यायचा आहे. तर मी फोटो घेतो. तर बघू शकता मी जे आहे ते फोटो घेतलेला आहे. आता तुम्हाला याला क्रॉप करून घ्यायचं आहे. तर कशा पद्धतीने घ्यायचं आहे, हे तुम्हाला क्रॉपचं दिसतं आहे. याला थोडीशी शेटिंग करायची, काही अशा पद्धतीने शेट करून घ्यायचे तुम्हाला, काही अशा पद्धतीने. आणि राईटवर क्लिक करायचे. राईट म्हणल्याच्या नंतर आता जो तुमचा फोटो असेल त्यानंतर इथं तुम्हाला रोटेटचा ऑप्शन दिसेल. रोटेट म्हणजे मूव करायचं इकडे तिकडं. त्यानंतर इथून जे आहे त्याची साईज कमी करायची आणि खालच्या साईडला घ्यायचे. बघू शकता फोटो जे आहे ते खालती येत आहे. आणि आपल्याला थोडासा कट करून घ्यावा लागणार फोटो परत. थोडासा साईडला घेतो मी. बघू शकता अशा पद्धतीने काय तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे. तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने करू शकता. तर सेव्ह कशी करायची, वर शेअरवर क्लिक करायचं आहे. PNG आणि अल्ट्रा शेअर. जे न्यू टेक्स्ट आहेत ते संपूर्ण डिलीट करून घ्यायचे, एक पण ठेवायचं नाही. तर व्हिडिओ कसा वाटला ते